चला आज झटपट पटापट छान अशी सुरुवात करूया. तर काय होते माहिती आहे का, उन्हाळ्यामुळे ना आपली स्किन खूप खराब होते. त्यासाठी आहे ना सर्वांनी ह्या दिवसामध्ये SPF वापरलंच पाहिजे. SPF म्हणजे आपलं सन प्रोटेक्शन क्रीम हो, कोणती पण वापरा तुम्ही. लॅक्मेची वापरा, पाऊंड्सची वापरा, कोणतीही वापरा. तुम्हाला जी आवडेल ती वापरा, पण वापरा. कारण ह्या दिवसामध्ये चेहऱ्याची खूप काळजी घेतली पाहिजे. आता बघू शकता उन्हाळ्यामध्ये जमिनीला पण तडा जातात आणि भेगा पडतात. मग आपली तर स्किन आहे ती हायड्रेट राहिलीच पाहिजे नाही का, तरच ती छान अशी तुकतुकीत दिसेल. नंतर बघू शकता की मी माझा मेकअप वगैरे उरकून घेतला. रोज जरी घरी असलो ना, आपण हाऊसवाईफ जरी असलो, कोणी बघू अगर न बघू, आपल्याला छान वाटण्यासाठी रोजचा हा मेकअप केलाच पाहिजे. भले कोणाला काहीही वाटो. तर मला असं छान राहायला आवडतं. तुम्हाला आवडतं का? नक्की सांगा. तर आज मी साडी वेअर केलेली, पण साडी घातली, मेकअप केला म्हणून काय झालं? आपल्या मागची कामं काही राहत नाहीत. आज जी इकडे-तिकडे पडलेली भांडी होती, खराब झालेली भांडी होती, ती धुवायला काढलेली. नंतर दळण करायचं होतं. नंतर काय मग दळण पण करायला घेतलं. कारण रोजची कामंही केली पाहिजेत. भले ती तुम्ही मोठ्या पोस्टला असला ना, तरी पण घरातली कामंही बायकांना करावीच लागतात. मला तर काय वाटतं माहिती आहे का कधी-कधी, जर मरण्याचा दिवस माणसाचा ठरलेला असता ना, तर माणसं म्हटली असती की मरायच्या अगोदर तेवढ्या 4 भाकरी आणि स्वयंपाक करून मर. असं झालं असतं. म्हणून देवाने ती तारीखच दिली नाही. बरं झालं अशा तारखा दिल्या नाहीत, नाहीतर अगोदर सगळं प्री प्लॅन करावं लागलं असतं आणि कामं उरकून जावं लागलं असतं. असो तसं काय आता होणार नाही आहे. त्यामुळे आज मी जे मिशोवरून पार्सल मागवलं होतं ते रिसीव्ह झालेलं. तर अशा पद्धतीने बघा ते जे वॉल हँगिंग आहेत ते घेतलेलं. तसं ठीकठाकच आहे म्हणायला येईल, कारण का आपल्या पुष्ठा जसं असतो ना, त्या पद्धतीचं ते होतं. पैसा वसूल म्हणायला गेले तर नाही आहे, कारण लहान मुलं जर घरात असतील ना, तर 5 मिनिटात त्याचा कार्यक्रम होईल. नंतर मी अळूची वडी बनवणार होते आज दुपारी जेवणासाठी. तर अळूची वडी मी कशी बनवली हे तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये दिसत असेल. तर छान अशी अळूची वडी बनवली, बाकीची कामं आवरली आणि जे शोपीस आहे ना, ते मी तुम्हाला नंतरनं दाखवेन की ते मी घरामध्ये कशाप्रकारे सेट केलेलं आहे आणि ते कसं दिसतंय ते. तर समथिंग ते काहीतरी मला कॅश ऑन डिलिव्हरी काहीतरी 98 का 97 रुपयाला भेटलेलं. पण ते मी ऑनलाईन पैसे केलेले. जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी जर केलं तर तुम्हाला जरा कॉस्टली पडेल ते 20-25 रुपयांनी. तर बेसन वडी करताना मी बेसन पिठामध्ये हळद, मीठ, थोडंसं जिरे, ओवा, त्याचबरोबर लसूण, मिरची आणि चिंचेचं जे पेस्ट आहे ती ह्याच्यामुळे टाकते. चिंचेचं पाणी पण टाकायचं, त्याच्यामुळे चव छान लागते, आंबट, गोड, तिखट अशी. तर छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पिठाला आणि नंतर अळूची पाने स्वच्छ धुवून त्याची देठी वगैरे चिरून घ्यायची आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीने मी देठी वगैरे ह्याची काढून घेतलेली, ज्यामुळे ती दातात येत नाही खाताना. नंतर छान ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे, लेअरवर लेअर टाकायचे आणि ही पद्धत आहे ना मी आत्ताच रिसेंटली शिकलेली आहे. अगोदर मी एकावर एक पाणी टाकायची, त्यामुळे खालचा भाग जो आहे ना आता पातळ राहायचा आणि मधल्या भागातच बेसन पीठ लागायचं. तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी वेगवेगळ्या दिशेने पाणी टाकत राहायची, जेणेकरून आपली अळूची वडी जी आहे ती एकदम परफेक्ट आणि लेअरची होईल. आता आळूवडी फ्राय केलेला वगैरे आणि चिरलेला व्हिडिओ मी टाकलाच नाही, कारण शूट करायचं मी विसरूनच गेले. असं होतं माझ्याकडून भरपूर वेळा. काय माहिती हल्ली ना कामे करून करून ना की भरपूर कामे राहतात, असं व्हायला लागले. नंतर टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि हो, चाळण वर ठेवायच्या आधी त्याला छान तेल लावून घ्यायचं आणि मगच वड्या ठेवायच्या. नंतर ह्याचं झाकण ठेवायचं, त्याला चांगली स्टीम द्यायची आणि तळायच्या किंवा उकडलेल्या पण खाऊ शकता किंवा भाजून खाऊ शकता. संध्याकाळी जेवणामध्ये मी हा मेनू केलेला. चिकन रस्सा, सोलकढी, पांढरा रस्सा, अळणी भात आणि भाकरी या जेवायला. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.